मित्र हो नमस्कार. आज प्रत्येकाच्या घरी श्री गणेशाचं आगमन होत आहे. श्री गणेशाचे आगमन झाल्यावर अनेकांना पूजा सांगणारे भटजी ब्राह्मण मिळत नाही. तर घरच्या घरी कशी पूजा करावी ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिले जाणून घेऊया की श्री गणेशाच्या पूजनासाठी महत्त्वाचं कोणतं साहित्य लागतं. हळद, कुंकू, सिंदूर, अष्टगंध, रांगोळी, अत्तर, जानवी, अगरबत्ती, कापूर, वाती, कापसाची वस्त्र, अक्षता, सुपाऱ्या, नारळ, विड्याची पानं, तांदूळ, 1 रुपयाची 10 नाणी, तिळाचं तेल, शुद्ध तूप, फुलं, तुळशी, बेलाची पानं, दुर्वा, फळे, चौरंग, पाट, ताम्हण, घंटा, समई, निरांजन, पंचपात्री, नंतर तबक, वाट्या, पातेली, नंतर आंब्याची पानं आणि पंचारती, माचीस आणि जे काही इतर आपल्याला ह्याचं साहित्य लागतं नैवेद्याचं वगैरे ते आपल्या आपल्या परीनं ठेवायचं. असं काही नाही की हेच नैवेद्याला साहित्य लागतं वगैरे. नंतर पंचामृत लागतं. पंचामृत म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. दूध, दही, तूप, मध आणि साखर ही प्रत्येकी एक सेम प्रमाणात घ्यायची. किती तुमच्याकडे उपलब्ध असेल तेवढं घ्यायचं. पण समजा मध 2 चमचे घेतलात तर बाकीच्या गोष्टी पण 2-2 चमचेच पाहिजेत. मध 1 वाटी घेतला तर बाकीच्या गोष्टी पण 1-1 वाटी पाहिजेत. ह्या 5 गोष्टींचं मिश्रण म्हणजे पंचामृत. आता मित्रांनो, आपण नेहमी श्री गणरायाच्या चरणी जिथे आपण पूजा करतो त्या ठिकाणी आपण स्वच्छता ठेवतोच, स्वच्छता करतो. तर मित्रांनो, सुरुवात ही शंखनादानं करावी. शंखनाद करताना उभं राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधून श्वास पूर्णतः छातीत भरून घ्यावा आणि नंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करावा. मित्र, शंखनिधी झाल्यानंतर आता आपण श्री गणेशाच्या षोडशोपचार पूजेला प्रारंभ करणार आहोत. पूजकाने म्हणजे जो पूजा करणार आहे त्यानं प्रथम स्वतःला कुंकुम तिलक लावावा. उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर मुद्रेच्या स्थितीतच घ्यावं आणि प्रत्येक नावाच्या शेवटी नमा हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः. चौथे नाव उच्चारताना नम या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. श्री गोविंदाय नमः. पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे आणि शरणागत भावासह पुढील नावे उच्चारावे. श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री विक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्री श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री अनुराधाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री अधोक्षजाय नमः, श्री नारसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, श्री हरये नमः, श्री श्रीकृष्णाय नमः. पुन्हा आचमनाची कृती करून 24 नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे आणि दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत. श्रीमन्महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवभ्यो नमः, सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, अभिघ्नमस्तु. पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील देशकाल म्हणावा. श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्थे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतामन्वतेरे अष्टविंशतिमय युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः
दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहनशके व्यवहारिके अनुकनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋत भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्या तिथो अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकर्णे एवं गुणविशेषणे विशिष्टाया शुभपुण्यतिथौ पंचांगपाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल त्याने पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प करावा. तीर्थी गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेवश्च योगेश करणं चैव सर्व गुरुमया जगता. संकल्प हा उजव्या हातात अक्षता घेऊन हा संकल्प म्हणायचा आहे. प्रथम आता महागणपती पूजन कसं करायचं पाहू. प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा जिथे जागा असेल त्या ठिकाणी ताम्हण किंवा अथवा केळीचं पान ठेवायचं आहे. त्यावर तांदळाची एक रास घालायची आहे. त्यावर श्रीफळ ठेवताना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवायचे. नंतर चंदनादी उपचाराने श्री महागणपतीचं पूजन करायचं आहे. नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचं रूप डोळे मिटून मनात आठवावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. याचा अर्थ असा आहे, वाईट मार्गाने जाणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्याचे तेज सामावलेला हे गणपती देवा, माझ्या कार्यातली विघ्न सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो. श्री महागणापतये नमः. ध्यायामी. उजव्या हातात म्हणजे मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून अक्षता घेऊन आवाह्यामी म्हणताना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी व्हाव्यात. श्री महागणपतये नमः. महागणपती सांगय सव परिवारं सायुधं सशिक्तं आवाह्यामी. उजव्या हातात अक्षता घेऊन समर्पयामी म्हणताना महागणपतीच्या चरणी व्हाव्यात. श्री महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतान समर्पयामी. चंदनाचा आता उपचार करूया. उजव्या हाताच्या अनामिकेने गंध म्हणजे चंदन घेऊन देवाला लावायचं आहे. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणताना समर्पयामी हा शब्द उच्चारताना देवाच्या चरणी तेथे उपचार अर्पण करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो ते. श्री महागणापतये नमः. चंदनं समर्पयामी म्हणजे गंध लावायचा आहे. रिद्धिसिद्धिभ्या नमः. हरिद्रां समर्पयामी हळद वाहायची आहे. रिद्धिसिद्धिभ्या नमः. कुंकुम समर्पयामी कुंकू व्हायचं आहे. श्री महागणपतये नमः. वृद्धिसिद्धिभ्या नमः. सिंदूर समर्पयामी सिंदूर व्हायचं आहे. श्री महागणपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी अक्षता व्हायच्या आहे. श्री महागणपतये नमः. पुष्पम समर्पयामी फूल व्हायचं आहे. श्री महागणपतये नमः. दुर्वांकुरान समर्पयामी दुर्वा व्हायच्या आहेत. श्री महागणपतये नमः. धूपम समर्पयामी अगरबत्ती ओवाळायची आहे. श्री महागणपतये नमः. दीपम समर्पयामी निरांजन ओवाळायचं आहे. उजव्या हातात दुर्वा घेऊन त्यावर पाणी घालायचं आहे. त्यानंतर दुर्वाने ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून म्हणजे शिंपडून दुर्वा हातातच धरून ठेवायच्या आहेत आणि आपल्या डाव्या हाताची बोटं दोन्ही डोळ्यांवर ठेवून नैवेद्य समर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे. प्राणाय नमः. अपनाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. वेदोक्त पूजा विधीमध्ये प्राणाय नमः या ठिकाणी ओम प्राणाय स्वाहा अशा प्रकारे म्हणतात. हातातील एक दुर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दुर्वा श्री गणपतीच्या चरणी व्हायच्या आहेत. हातावर पाणी घ्यायचं आहे आणि पुढील प्रत्येक मंत्र म्हणताना ते पाणी ताम्हणात सोडायचं आहे. श्री महागणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामी. मध्ये पानी समर्पयामी. उत्तरापोषं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालन समर्पयामी. गंधफूल व्हायचं आहे. करोत्यर्थनार्थे चंदनं समर्पयामी. नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी. कार्यमे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातारी विघ्नानि नाशयान्तु सर्वाणि गणनायका. आता याचा अर्थ समजावून घेऊ. हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो, तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्न दूर करून तूच माझं कार्य सिद्धीस ने. यानंतर पळीभर पाणी घ्यायचं आहे
प्रियतमा हा शब्द म्हणताना तामणात सोडायचा आहे. अनेन कृत पूजनेन श्री महागणप्रियतानामी. आता दोन्ही हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी जोडायचे आहेत. नंतर 9 वेळा विष्णवे नमो म्हणावे आणि शेवटी विष्णवे नमः असं म्हणावे. आता कलशपूजन करायचं आहे आपले. गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु. कलशे गंगादि तीर्था न्यायवामि. कलशदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. कलशामध्ये गंध अक्षता आणि फूल एकत्रित व्हायचं आहे. आता शंखपूजा करायची आहे आपले. शंखदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. याचा अर्थ असा आहे की हे शंखदेवते मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध फूल समर्पित करतोय. आता घंटापूजन करायचं आहे. आगमार्थ तू देवानागमनार्थ तू रक्षसामं कुर्वे घंटारवतत्र देवताह्यानाक्षलक्षणम. याचा अर्थ असा आहे देवतांनी यावे आणि राक्षसाने निघून जावे यासाठी देवता आगमन सूचक असा नाद करणाऱ्या घंटा देवतेला वंदन करून गंधफूल समर्पित करतो. घंटाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. आता दीपपूजन करायचं आहे. भो दीप ब्रह्मरूपस्तव ज्योतिषा प्रभुरव्यः. आरोग्यं देहि पुत्राशं मूर्मर्ति शांती प्रयश्ये मे. दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. याचा अर्थ असा आहे हे दीपदेवते तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्र, सौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंधफूल समर्पित करतो. दीपदेवतेला हळदी कुंकू वाहण्याची सुद्धा पद्धत आहे. आता मंडप पूजन करायचं आहे म्हणजे जे आपण मखर करतो त्याचं पूजन करायचं. पुढील मंत्र म्हणताना समर्पयामि या शब्दाच्या वेळी मंडपावर गंध अक्षत आणि फूल व्हायचं आहे. मंडपदेवताभ्यो नमः. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. आता स्थलशुद्धी अपवित्र करायचं आहे. स्थलशुद्धी करायची आहे. अपवित्राः पवित्रो वा सर्वावस्थाव्योतापि वः. यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्यान् भंतरे शुचिः. याचा अर्थ असा आहे अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या म्हणजे विष्णूच्या स्मरणानं अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजा साहित्यावर आणि स्वतःवर शिंपडायचं आहे. नंतर तुळशीपात्र ताम्हणात सोडायचं आहे. आता आपण येऊया पार्थिव गणेशाची पूजा. पूजकाने स्वतःचा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून या मूर्तीत प्राण आकृष्ट होत आहेत असा भाव ठेवून हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे आपण त्या मूर्तीत प्राण आणतोय, मूर्तीत देवत्व आणतोय थोडक्यात. हे लक्षात घेऊन आपण त्याच्यामध्ये भाव ठेवायचा आहे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्जु सामानि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवतया बीजं हि शक्तिक्रोकीलकम्. अस्या मूर्ति प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओमाङ्गीक्रोयर्लसवशंसः सोऽहं देवस्य प्राणा ह्य प्राणा. ओमाङ्गीक्रोयरं लवंशसहंस सोऽहं देवस्य जीव इह स्थितः. ओमाङ्गीक्रोयरवशसं सहंसः सोऽहं देवस्य सर्वेन्द्रनान्द्रिणी. ओमाङ्गीक्रोयरवशसहंसं सोऽहं देवस्य वाङ्गं चक्षुश्रीगुत्र जिह्वा घ्राणा प्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु अस्य प्राणा क्षरन्तु च अस्य देवत्वमचार्ये मामहेति शकशनं. नंतर परमात्मे नमः असं 15 वेळा म्हणायचं. हात जोडून नमस्कार करायचा आहे. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवैर्दाहेतसिद्धिविनायकम्. उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायक नमः ध्यायामि. याचा अर्थ असा आहे ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहे, तोंड हत्तीचं आहे, 4 हात आहेत. अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणाऱ्या भगवान श्री सिद्धिविनायक देवाचे मी ध्यान करतो. आता आपण
श्री गणेशाला आवाहन करायचं आहे. उजव्या हातात अक्षता घेऊन आवाहयामी म्हणताना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी त्या वाहायच्या आहेत. अक्षता वाहताना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून त्या वाहायच्या आहेत. आवाहयामी विघ्नेश सुरराजार्तिश्वेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायकम उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः आवाहयामी. याचा अर्थ असा, हे विघ्नेशा, देवगणाने पूजलेला अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका, मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो. उजव्या हातात अक्षता घेऊन समर्पयामी म्हणताना देवाच्या चरणी त्या वाहायच्या आहेत. विचित्र रत्नरचितं देवास्तरणसयुतं स्वर्ण सिंहासनं चारुगृहाण सुरपूजिती उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी. उजव्या हाताने पळीभर पाणी प्यायचं आहे आणि समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणावर शिंपडायचं आहे. सर्व तीर्थ समृद्ध भूतं पाद्यं गंधादिभिर्यतुर् महाविघ्नराजं गृहाणदं भगवंत भक्तवत्सल उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायक नमः पाद्यं समर्पयामी. आता अर्घ्य करायचं आहे. डाव्या हाताने पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घालायच्या आहेत. उजव्या हातात दुर्वा घेऊन समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायकांच्या चरणावर शिंपडायचं आहे. अर्घ्यस्य फलसयुक्तं गन्धपुष्पाक्षतैरुत्तमं गणाध्यक्षस् नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्य समर्पयामी. आता आचमन करायचं. डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दुर्वा घ्यायचे आहेत. नंतर समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि श्री गणरायाच्या चरणांवर शिंपडायचं आहे. विनायक नमस्तभ्यं श्रीदशरभिवनदन्ति गंगादिकने देवेश शीघ्रमाचनं कुरु. याचा अर्थ असा आहे, हे विनायका, देवानाही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः आचमनायं समर्पयामी. नंतर स्नान करायचं आहे, म्हणजे देवाला स्नान घालायचं आहे. पळीभर पाणी घ्यायचं आहे. मग उजव्या हातात दुर्वा घेऊन समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि श्री सिद्धिविनायक म्हणजे श्री गणराय यांच्या चरणावर शिंपडायचं आहे. गंगा सरस्वती रेवा पयोष्णीय नमुना जले स्नापितोसी मया देव तथा शांती कुरुष्वे मी. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः स्नानं समर्पयामी. याचा अर्थ असा आहे, गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालतो आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर. आता पंचामृतांचं स्नान घालायचं आहे. तर दूध, दही, मगाशी तुम्हाला सांगितलं पंचामृत कसं करायचं आहे ते. तर ते पंचामृतांना स्नान घालायचं आहे. तर उजव्या हातात दुर्वा घेऊन समर्पयामी म्हणताना महादेव, गौरी आणि श्री सिद्धिविनायक म्हणजे श्री गणरायाच्या चरणावर हे दूध शिंपडायचं आहे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करायचं आहे. अशा प्रकारे उर्वरित उपचारण देवाला स्नान घालायचं आहे. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः पयं स्नानं समर्पयामी. तदंते शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पुढे प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा हा मंत्र म्हणून देवाच्या चरणी पाणी शिंपडायचं आहे. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः दधी स्नानं समर्पयामी. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः घृतस्नानं समर्पयामी. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः मधुस्नानं समर्पयामी. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः दीपगृहाण देवेश त्रैलोक्यातिमीरापः भक्त्या दीपं प्रयश्चनामि देवाय परमात्मने त्राहि माम निर्याद घोराद दीपोय प्रत्युगृहम्. याचा अर्थ असा आहे, हे त्रिभुवनातील अंधार दूर करणारे देवेशा, मी अग्नीने संयुक्त केलेली तुपाची बात तुला अर्पण करीत आहे. हे परमात्मा, हा भक्तिपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर या नरकातून सोडव. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः दीपम समर्पयामी. निरांजन ओवाळायचं आहे. आता अभिषेक करायचा आहे. पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि उजव्या हातात दुर्वा घ्यायचे आहेत. नंतर पळीतील पाणी देवावर शिंपडताना श्री गणपती अथर्वशीर्ष किंवा श्री संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. आता कापसाची वस्त्र घ्यायची आहेत आणि समर्पयामी म्हणताना ती देवतांच्या चरणी व्हायची आहेत. रक्तवस्त्रयुगं देवदेवतार्य सुगमनं सर्वप्रदं गुरुहाणेदं लंबोदर हरात्मजा. याचा अर्थ असा आहे, शिवसुता लंबोदरा,
देवतांसाठी सुयोग्य सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणाऱ्या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. कार्पसा निर्मितं वस्त्रं समर्पयामि. महादेव आणि सिद्धिविनायकांना यज्ञोपवीत अर्पण करावे आणि देवीला अक्षता व्हायच्या आहेत. राजतं ब्रह्मसूत्रं च काशनसोत्तरिकं विनायका नमस्तेस्तु गृहाण सुरवंदिता. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. यज्ञोपवीत समर्पयामि. याचा अर्थ असा आहे, हे सुरगणित पूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरी आणि रुपयाप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर. उमाये नमः. उपवीतातो अक्षतां समर्पयामि. आता देवांना अनामिकेने गंध लावायचा आहे. श्रीखंड, चंदनं, दीपं, गदाढ्यं, सुमनोहरं विलेपं, सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृहताम. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. विलोपनार्थे चंदनं समर्पयामि. याचा अर्थ असा आहे, देवश्रेष्ठ, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणाऱ्या दिव्याच्या श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर. श्री उमाय नमः. हरिद्राम कुंकुम समर्पयामि. हळद कुंकू व्हायचा आहे. श्री उमाय नमः. श्री सिद्धिविनायकाय नमः. सिंदूर समर्पयामि. गौरी आणि सिद्धिविनायकांना शेंदूर व्हायचा आहे. आता उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुलं आणि दुर्वा असतील किंवा इतर कुठले आपण जे हे आणले पानं आणलेली आहेत ती अर्पण करायची आहे. आता मित्रांनो, अंगपूजा करायचे. पुढील नावाने श्री सिद्धिविनायकाची चरणी किंवा देवाच्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून अक्षता व्हायच्या आहेत. श्री गणेशाय नमः. पादोर पूजयामी म्हणजे चरणावर व्हायचं आहे. श्री विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामी म्हणजे गुडघ्यावर व्हायचे आहेत. श्री आकुवाहनाय नमः. ऊरू पूजयामी मांड्यावर ठेवायचा. श्री हेरंबाय नमः. कटिं पूजयामी कमरेवर ठेवायचा. श्री कामारी सुनय नमः. पुनाभी पूजयामी बेंबीवर ठेवायचं. श्री लंबोदराय नमः. उदरम पूजयामी पोटावर ठेवायचं. श्री गौरीसुताय नमः. हृदयं पूजयामी छातीवर ठेवायचं. श्री स्थूलकंठाय नमः. कंठम पूजयामी गळ्यावर ठेवायचं. श्री स्कंदाग्रजाय नमः. स्कंदो समर्पयामी पूजयामी खांद्यावर ठेवायचं आहे. श्री पाशहस्ताय नमः. हस्त पूजयामी हातावर ठेवायचं आहे. श्री गजवक्राय नमः. वक्रम पूजयामी मुखावर ठेवायचं आहे. श्री विघ्नहर्ते नमः. नेत्रं पूजयामी डोळ्यावर ठेवायचं आहे, डोळ्यावर व्हायचं आहे. नंतर श्री सर्वेश्वराय नमः. शिरं पूजयामी मस्तकावर ठेवायचं आहे. श्री गणाधिपाय नमः. सर्वांग पूजयामी सर्वांगावर ठेवायचं आहे. आता पत्री पूजा ते पुढे या नावाने देवाकडे करून समर्पयामी असे म्हणताना देवाच्या चरणी पत्री व्हायच्या आहे. श्री सुमुखाय नमः. मालती पत्रं समर्पयामी चमेलीचं पान ठेवायचं. श्री गणाधिपाय नमः. भृगराजं पत्रं समर्पयामी माकाचं ठेवायचं. श्री माऊपत्राय नमः. बालवापत्रं समर्पयामी बेलाचं ठेवायचं. श्री गजाननाय नमः. श्री श्वेत दुर्वापत्रं समर्पयामी पांढऱ्या दुर्वा ठेवायच्या. श्री लंबोदराय नमः. बदरी पत्रं समर्पयामी बोरं ठेवायचे. असे तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी असतील त्या अशा श्री गणेश ठेवायच्या आहेत. अगरबत्ती ओवाळायचे. वनस्पती रसोभ्यो गधाडो गंधम उत्तम आघ्रेय सर्वदेवना धूपम्यो प्रत्युगंधमः. याचा अर्थ आहे, वनस्पतीच्या रसातून उत्पन्न झालेला पुष्कळ सुगंधाने युक्त असलेला सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपम समर्पयामी. अशा प्रकारे दिवासुद्धा गणरायाला ओवाळायचा आहे. आणि आता दिवा ओवाळून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना उजव्या हातात तुळशीपत्र, बेलाचं पान, दुर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालायचं आहे. हे पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरायची आहे. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करायचं आहे म्हणजे वर्तुळ काढायचं आहे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवायचा आहे. तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटाने देवतेला या नैवेद्याचा गंध समर्पित करायचा आहे. आणि असा मंत्र म्हणायचा आहे. नैवेद्यम गृहता देव भक्ती हे मे शले कुरु इस्पितं मे वरम देहि परत्रच्च पराम गतिम. शर्करा खंड खाद्यानि दिग् क्षीरभूतींच आहारं भक्ष्य भोजम च नैवेद्यम प्रतिगृहताम. याचा अर्थ असा आहे, भगवंताने नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्ती उचल करावी. या लोकात माझे अभिष्ट इप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्त व्हावी. खडीसाखर आदी खाद्यपदार्थ, दही, दूध, तूप आदी भक्ष्य आणि
भोज्य आहार रूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. पुरत स्थापित मधुर नैवेद्यामी प्राणाय नमः, अपानाय नमः, वानाय नमः, उदानाय नमः, सामानाय नमः, ब्रह्मणे नमः. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण नमस्कार करायचा आहे. नमस्कार करताना हा आपला मी आता जो म्हणतोय तो श्लोक म्हणायचा आणि साष्टांग नमस्कार करायचा आहे. नुसता नमस्कार करायचा नाही. नमः सर्वा हितार्थ जगदाधार हेतवा साष्टोंग्यमं प्रणमास्ते प्रयत्ने मया कृतं. नमस्वस्वानि सहस्रमूर्ते सहस्रापादाक्षि शिरोरुभावहे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे महा. याचा अर्थ असा आहे, सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या सर्वांचे हित करणारे देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाय, नेत्र, शीर, मांड्या आणि बाहू असलेला, सहस्र नामे असलेला, सहस्र कोटी युगांना धारण करणाऱ्या शाश्वत अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. नमस्कारम समर्पयामि. आता स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे. यानी या कानीश्च पापानि जन्मांतरकृतिनश्च तानि तानि विनशयन्ति प्रदक्षिण पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मा कारुण्यभावेन रक्ष मामं परमेश्वर. आतापर्यंत तुझी जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे मी तुला प्रदक्षिणा घालताना पडत असलेल्या पावला गणित नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्या विना मला कोणताही त्राता नाही, कोणीही त्राता नाही. तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने तूच माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. उमा महेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. प्रदक्षिणां समर्पयामि ध्रुवायुगम समर्पणः. अशा स्थितीत मित्रांनो ही श्री गणरायाची पूजा झालेली आहे. आपल्याला पूजा करताना एक महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो, त्या 1 मिनिटभर ऐका. श्री गणरायामध्ये आपण देवत्व आणलेलं आहे. जेव्हा आपण मूर्ती आणतो तेव्हा ती पार्थिव मूर्ती असते. त्या मूर्तीमध्ये देवत्व नसतं. तर ते देवत्व आपण आणलेलं आहे मंत्रोच्चाराच्या अनुषंगानं, मंत्रोच्चाराच्या सहाय्यानं. त्यानंतर आपण प्रार्थना केली आहे की जे देवत्व आहे, जे तुझी लीला आहे, जो तुझा जीव आहे, तो ह्या मूर्तीत सामावून घे. तो ह्या मूर्तीत सामाव, जेणेकरून मी तुझी सेवा करू शकेन. अशी आपण त्यांच्याकडे देवाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. देवाला आपण, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे देवाला नजर प्रदान केलेलं आहे. नजर प्रदान करणारे आपण नसतो, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगावं, सोप्या भाषेत कळावं म्हणून तुम्हाला हा शब्द वापरला. नजर त्या प्रत्येक, म्हणजे ह्या मूर्तीत तू राहा असं सांगताना तुला मी जे करतोय, जे तुझी बरी वाईट असं म्हणायचं मित्रांनो. देवाच्या कुठल्याही बाबतीत आपली नम्रता असली पाहिजे. मी करतो हे चांगलंच करतो अशा भ्रमात कधी राहू नये. प्रत्येक गोष्टीत नम्रता हवी. म्हणून आपण म्हणतो की बरी वाईट जी सेवा आपण एकाग्रचित्तानंच करतो. आपल्या हातून कळत नकळतपणे काही चुका होतात. म्हणून मी या बरी वाईट शब्द वापरला. जी काय आपण पूजा तिची किंवा सेवा मूर्तीची त्या गणरायाची करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर ती मान्य करून घे. ती त्याला दिसावी की आपण करतो ह्याच्यासाठी. म्हणून ती आपण त्याच्यामध्ये देवत्व आणलेलं आहे. देवत्व आणल्यानंतर आपण जी पूजा करू ती तो मान्य करून घेतो. आणि महत्त्वाचं याच्यात लक्षात ठेवा, पूजाला म्हणजे त्याच्यामध्ये प्राण आणल्यानंतर, त्याच्यामध्ये देवत्व आणल्यानंतर कधीसुद्धा मूर्तीला असं आपण ज्याला म्हणतो सोवळेपणा नसताना आपण त्याला हात लावू नये. हात कधीही लावायचा नसतो. ॲक्च्युली पूजा करणाऱ्यानंच तो हात लावायचा. मग कोणी असो पूजा करणार, त्या पूजा करणार हात लावायचा आणि तो पण त्यानं सोवळा नसल्यानंतर हात लावायचा, अशी प्रघात आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, पूर्वीच्या काळात एक ऋषी मुनी वगैरे ध्यानस्थ बसलेले असायचे. त्यांना कुठलं टच केला की त्यांच्यातलं ध्यान भंग व्हायचं. त्याचप्रमाणे मूर्तीत आपण त्या देवत्व आणलेलं आहे. ते देवत्व कधी त्याच्यातून जातं तर मूर्ती जेव्हा हलते, मूर्ती जेव्हा आपण म्हणजे विसर्जनाच्या वेळी तुम्हाला माहिती असेल, विसर्जनाच्या वेळी पाठ जो असतो देवाचा तो आपण असा हलवतो. तो हल्ला की मूर्तीतली देवत्व निघून जातं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. खूप ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रथा आहेत की मूर्ती कधी कधी हलते. आपण मखर काढताना सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे की एकदा तो मखर इतका चांगला असला पाहिजे, दणकट असला पाहिजे की त्या मूर्तीला कधी त्याच्यामुळे अडकाठी आली नाही पाहिजे की उगाच ज्या विसर्जन करता वेळी तर ते हलवायला भाग पाडतो आपण पाडतो, हलवतो तिला. पण इतरही ती मूर्ती प्रतिष्ठापना केल्यापासून मूर्ती विसर्जनापर्यंत ते कुठल्याही प्रकारे अशी हल्ली गेली नाही पाहिजे. याची काळजी घ्या मित्रांनो. श्री गणराय तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा
पूर्ण करू. या महाराष्ट्रामध्ये सलोखा, समाधान आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, चांगलं आरोग्य आणू. सर्वांना दीर्घायुष्य लाभो. हे तुमच्यासह मी ईश्वर चरणी, या श्री गणराया चरणी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.